गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYBA इकॉनॉमिक जनरल जो आपला तिसरा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे. या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जी विविध अडथळ्याचा आपण अभ्यास करत होतो त्यातला पुढचा महत्त्वाचा आपल्याला अडथळा सांगता येईल राजकीय आणि प्रशासकीय अडथळे. विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जे काही विविध आपण अडथळ्याचा आढावा घेत होतो त्या अडथळ्यामध्ये जर आपण विचार केला तर राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांचा सुद्धा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळा आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये राजकीय आणि प्रशासकीय घटक खूप महत्त्वाचे असतात, पण बरेच अर्थशास्त्रज्ञ राजकीय घटकावर बोलण्यास नकार देतात किंवा राजकीय घटकांना कमी महत्त्व देतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंड, आफ्रिका खंड, लॅटिन अमेरिका खंड यासारख्या खंडामध्ये जे काही विविध देश आहेत त्या देशातील आपण आर्थिक विकासाचा अभ्यास केला तर तिथं आपल्याला असं लक्षात येतं की राजकीय घटकाशिवाय त्या देशाचा अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे विविध खंड सांगितलं त्या विविध खंडामध्ये त्यांच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये काही राजकीय आणि प्रशासकीय अडथळे निर्माण झालेत. विद्यार्थी मित्रांनो, ती राजकीय आणि प्रशासकीय अडथळे कुठले आहेत त्याचा आपण इथं आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित विकसनशील देश आहेत अशा देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जे विविध राजकीय अडथळे सांगितले जातात त्यापैकी आपल्याला इथं पहिला मुद्दा स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय अस्थिरता. विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित आणि विकसनशील देशाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की अशा देशामध्ये जे सरकार असतं ते सरकार स्थिर नसतं. कारण अल्पविकसित आणि विकसनशील देशात विविध पक्ष असतात, अनेक पक्ष असतात. अनेक पक्षाचा पाठिंबा घेऊन, समर्थन घेऊन सरकार चालवावं लागत असतं. एखाद्या जरी पक्षाने समर्थन काढून घेतलं, पाठिंबा काढून घेतलं तर ते सरकार कोसळू शकतं, ते सरकार अस्थिर होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, विषमता यासारखे जे काही महत्त्वाचे आर्थिक प्रश्न आहेत, हे आर्थिक प्रश्न जर सोडवायचे असेल तर अशा देशामध्ये सरकार स्थिर असणं आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अशा देशाचा अभ्यास केला तर अशा देशामध्ये जे सरकार असतं ते स्थिर नसतं. बऱ्याच वेळा सरकार जर कोसळलं तर नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आणि नव्याने निवडणुका घ्यायचं म्हटलं तर त्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो आणि मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशाचं प्रमाण वाढतं, ब्लॅक मनी म्हणतो आपण त्याला. मग ह्या काळ्या पैशाचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढून सर्वसामान्य लोकांना किंमत वाढीला, भाव वाढीला तोंड द्यावं लागत असतं. विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे अशा देशातील सरकार, म्हणजे ज्या देशात सरकार स्थिर नसतं अशा देशातील सरकार गरिबी दूर करण्यासाठी, दारिद्र्य दूर करण्यासाठी, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी कायमस्वरूपी कार्यक्रम लागू करू शकत नाही. कारण हे जे सरकार आलेले ते सरकार किती दिवस टिकेल याची शाश्वती नसते. विद्यार्थी मित्रांनो, मग त्यामुळं अशा देशातील सरकारला त्यांच्या योजना यशस्वी होत नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जो आपण महत्त्वाचा घटक सांगितला तो महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय अस्थिरता. विद्यार्थी मित्रांनो, देशाचा जर जलद गतीने विकास घडवून आणायचा असेल तर त्या देशातील सरकार कसं असायला पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. जर सरकार स्थिर असेल तर आपण दीर्घकालीन योजना, कार्यक्रम सुरू करून त्या देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये जे विविध अडथळे आहेत ते अडथळे आपण दूर करू शकतो, दारिद्र्य दूर करू शकतो, बेकारी दूर करू शकतो, आर्थिक विषमता दूर करू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित आणि विकसनशील देशाचा अभ्यास केला तर अशा देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष असतात,
अनेक प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा घेऊन हे सरकार चालवावं लागत असतं आणि बऱ्याच वेळाला या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या आवडतं मंत्री पद जर दिलं तरच ते काय करतात, समर्थन देतात, पाठिंबा देतात. मलयचे पद दिले तरच ते काय करतात, समर्थन देतात, पाठिंबा देतात. जर त्यांच्या आवडीची पद नाही भेटली, मलय मिळणारी पद जर नाही भेटली तर विद्यार्थी मित्रांनो त्या राजकीय पक्षाला जो काही पाठिंबा दिला असतो पाठिंबा काढून घेतला जातो. मग अशा वेळी जर पाठिंबा काढून घेतला तर ते सरकार कसं होतं, अस्थिर होतं. मग त्या सरकारने जे काही योजना सुरू केल्या असतात, जे कार्यक्रम सुरू केलेले असतात ते यशस्वी होत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये हा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेतील पुढचा राजकीय महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपल्याला सांगता येईल की सत्ताधाऱ्यांचे डावपेच. विद्यार्थी मित्रांनो जर आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर बऱ्याच वेळा सत्ताधारी जे असतात म्हणजे ज्यांची सत्ता असते, ज्यांचं सरकार त्या अर्थव्यवस्थेमध्ये ते सरकार चालवत असते, असे सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या अगोदर विविध प्रकारचे आश्वासन देतात की आम्ही मोठ्या प्रमाणे काय करू, रोजगारात वाढ घडवून आणू, बेकारी दूर करू, दारिद्र्य दूर करू, आर्थिक विषमता दूर करू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, मोफत वीज पुरवठा करू, शेती पिकांना हमी भाव देऊ, अशी विविध घोषणा देतात, आश्वासने देतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो एकदा हे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे सत्ताधारी जे पक्ष असतात ते सत्ताधारी पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळायचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी या देशामध्ये जे गरीब श्रीमंत असतात त्या गरीब श्रीमंत देशातील जे लोक आहेत म्हणजे विशेष करून गरीब लोकांकडं त्यांनी हे सत्ताधारी पक्षाने जास्त लक्ष देणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याच वेळा हे सत्ताधारी पक्ष काय करत असतात, जे श्रीमंत लोक असतात त्यांचंच हित जोपासण्याचा प्रयत्न करतात, गरीब लोकांचं हित जोपासत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं, ब्राझील, इंडोनेशिया यासारख्या देशामध्ये सरकार स्थिर असून सुद्धा त्या सरकारने काय केलेलं आहे, फक्त श्रीमंत लोकांच्याच गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचंच हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा देशामध्ये इंडोनेशिया म्हणा, ब्राझील म्हणा, अशा देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, विषमता दूर करण्यासाठी कुठलेच प्रयत्न केलेले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळल्यामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतो. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा राजकीय अडथळा आपल्याला सांगता येईल मूलतत्ववादी. विद्यार्थी मित्रांनो अजून सुद्धा असे जे काही अल्पविकसित देश आहेत अशा अल्पविकसित देशामध्ये आपल्याला मूलतत्ववादी सरकारे अस्तित्वात असल्याचे दिसून येतात. मध्य पूर्व काळात जास्त करून अशा प्रकारची मूलतत्ववादी सरकारे अस्तित्वात होती. विद्यार्थी मित्रांनो आता मूलतत्ववादी सरकार जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा देशातील आर्थिक प्रश्नांना महत्त्व देण्याऐवजी कडक धार्मिक तत्व, कडक धार्मिक धोरणाचा अवलंब करणे, कडक दहशतवादाचा अवलंब करणे यासारख्या गोष्टींना महत्त्व देतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं कडवी धार्मिक धोरणाचा अवलंब केला जातो, कडवी दहशतवादी धोरणाचा अवलंब केला जातो. म्हणजे या देशामध्ये जे दारिद्र्य, बेकारी, विषमता, उपासमार, रोगराई हे जे काही प्रश्न असतात या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जे कडक धार्मिक धोरण आहे, दहशतवादी धोरण आहे, या धोरणाला जास्तीत जास्त महत्त्व द्यायचा ते प्रयत्न करत असतात. कारण त्यांना आर्थिक विकासापेक्षा, आर्थिक प्रश्नापेक्षा आपला जो धर्म आहे तर त्या धर्माचा विस्तार कसा होईल, विकास कसा होईल हे याच गोष्टीकडे ते जास्तीत जास्त लक्ष देत असतात. जर उदाहरण जर द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून सुद्धा पाकिस्तानचं आपल्याला उदाहरण देता येईल. विद्यार्थी मित्रांनो आपण तिथं बघतोय तिथं धार्मिक शिक्षण म्हणजे कडक धार्मिक शिक्षण किंवा दहशतवादी शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जेव्हा कडक धार्मिक धोरण आणि दहशतवादी शिक्षण दिलं जातं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या देशामध्ये जे काही आर्थिक प्रश्न असतात ते आर्थिक प्रश्न बाजूलाच राहतात. मग अशा मूलतत्ववादी सरकारमुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमधील पुढील महत्त्वाचा एक राजकीय अडथळा आपल्याला सांगता येईल जबाबदारी व इच्छेचा अभाव.
विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्पविकसित विकसनशील देशातील आमदार, खासदार, मंत्री यांचा जर आपणाला अभ्यास केला तर असं दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो, इथले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचं शिक्षण अतिशय अल्प असतं. त्यांचं शिक्षण अतिशय अल्प असल्यामुळे अशा देशातील दारिद्र्य, बेकारी, विषमता, रोगराई यासारख्या ज्या गोष्टी असतात, या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, ती समस्या कशा दूर करायचं याचा त्यांचा अभ्यास नसतो. विशेष म्हणजे एकदा ते निवडून आल्यानंतर आपली कुठलीच जबाबदारी नाही असं ते स्वतःला समजत असतात. म्हणजे तिथं त्यांची आधुनिक पद्धतीने काम करण्याच्या इच्छेचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अभाव असतो, कारण त्यांचं शिक्षण अतिशय अल्प असतं. शिक्षण अतिशय अल्प असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते कुठल्याच गोष्टीचा अभ्यास करत नाहीत. ते आपल्या जे असिस्टंट असतो, जो पीए असतो, ते त्याच्यावर जास्त अवलंबून राहतात. असे काही प्रतिनिधी असतात, असे काही मंत्री असतात की त्यांना 2 मिनिटं समोर कॅमेरासमोर त्यांना बोलता येत नाही, किंवा आपलं जे मंत्रीपद आहे त्या खात्याबद्दल त्यांना व्यवस्थित माहिती देता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की हे जे लोकप्रतिनिधी असतात विद्यार्थी मित्रांनो, ते निवडून आल्यानंतर ते आपली जबाबदारी झटकत असतात. ते काय सांगत असतात, मी निवडून येत असताना मी लोकांना पैसे दिलेले, पैशाचं वाटप केलेलं आहे, त्या जोरावर मी निवडून आलेलं आहे. तुम्ही माझ्याकडनं पैसे घेतल्यामुळं काय मी तुमचे कुठलेच कामं करत नाहीत असं ते ठामपणे कधी कधी काय करतात, आपल्या समोर सांगतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्यांच्यामध्ये काम करण्याच्या इच्छेचा अभाव असतो. कुठलीही गोष्ट ते जबाबदारी घेऊन काम करू शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांचं शिक्षणच अल्प असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जबाबदारी इच्छेच्या अभावामुळे अशा देशामध्ये आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्पविकसित विकसनशील देशातील आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळ्याचा जर अभ्यास केला, त्या देशामध्ये आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळा का निर्माण होतो हे जर आपण लक्षात घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो, अशा देशामध्ये म्हणजे जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशामध्ये जे लोकप्रतिनिधी असतात, जे मंत्री असतात, जे मुख्यमंत्री म्हणा, पंतप्रधान म्हणा, यांच्यावर भांडवलदारांचा प्रभाव असतो विद्यार्थी मित्रांनो. कारण या भांडवलदारांनी, व्यापाऱ्यांनी त्यांना निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली असते, पैशाचा पुरवठा केलेला असतो. त्यांचं सरकार सत्तेमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केलेली असते विद्यार्थी मित्रांनो. अशा वेळी समजा ज्या पक्षाला आपण मदत केलेली आहे ते जर सरकार निवडून आलं तर अशा वेळी हे जे भांडवलदार असतात ते भांडवलदार काय करतात की त्या सत्ताधारी पक्षावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतात. आपला प्रभाव वाढवून आपल्या उद्योगाला अनुकूल ठरतील अशा प्रकारचे धोरणे त्यांना राबवण्यास भाग पाडतात विद्यार्थी मित्रांनो. मग बऱ्याच वेळा अशा प्रकारचं धोरण राबवत असताना गरिबाकडे दुर्लक्ष होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच वेळा असे आपल्याला उदाहरण आपल्याला अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये दिसून येते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे सरकार एकदा सत्तेवर आल्यानंतर ते काय करतात, फक्त भांडवलदाराचं हित जोपासताना आपल्याला दिसून येतात. कारण या भांडवलदारांनी त्यांना निवडणुकीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यावधी त्यांना मदत केलेली असते. अशा प्रकारच्या भांडवलदाराच्या प्रभावामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा राजकीय अडथळा म्हणून आपल्याला इथं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा एक राजकीय अडथळा म्हणून आपल्याला इथं सांगता येईल की ज्याच्यामुळं आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. तो राजकीय अडथळा म्हणजे काय, धर्माचे राजकारण. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अल्पविकसित विकसनशील देशातील आर्थिक विकास प्रक्रियेचा जर अभ्यास केला तर त्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्र अनेक प्रकारचे आर्थिक प्रश्न असतात. अनेक प्रकारचे आर्थिक प्रश्न ते सोडवू शकतात, बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जे आर्थिक प्रश्न आहेत ते आर्थिक प्रश्न सोडवण्याऐवजी म्हणजे दारिद्र्य म्हणा, बेकारी म्हणा, आर्थिक विषमता म्हणा, यासारखे प्रश्न सोडवण्याऐवजी ते काय करतात, या आर्थिक प्रश्नाऐवजी ते काय करतात, धर्माचं राजकारण करतात. धर्माचं राजकारण करून विद्यार्थी मित्रांनो आपलं आर्थिक प्रश्नावर जे काही लक्ष असतं ते लक्ष काय करतात, ह्या धर्माकडे वळवतात आणि हिंदू, मुस्लिम यासारख्या गोष्टी बाहेर काढून ते काय करतात, आपल्यामध्ये धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे देशाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे सोडून विद्यार्थी मित्रांनो ते काय करतात, मंदिर, मस्जिद यासारखे प्रश्न उकरून काढतात
आणि तेच प्रश्न देशात महत्त्वाचे प्रश्न आहेत असं आपणाला भासवण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थी मित्रांनो. मग अशा प्रकारच्या धर्माच्या राजकारणामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक प्रश्न बाजूला पडल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून सांगता येईल. अशा प्रकारे हे राजकीय अडथळ्यामुळं आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो अडथळे निर्माण झालेत असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आर्थिक विकास प्रक्रियेमधील काही प्रशासकीय अडथळे सुद्धा इथं लक्षात घ्यावे लागणार आहे. या प्रशासकीय घटकांमुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. आता ही प्रशासकीय घटक कुठले आहेत की ज्याच्यामुळं आर्थिक विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले त्याचा आपण इथं आढावा घेणार आहोत. मग त्या ठिकाणी आपल्याला पहिलं सांगता येईल वसाहतवादी प्रशासकीय यंत्रणा. विद्यार्थी मित्रांनो जे आशिया खंड आहेत, आफ्रिका खंड आहेत, अशा अनेक देशामध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादी होत्या. आता ते ब्रिटिश काय झाले ते त्यांच्या देशामध्ये निघून गेले. ते जे आफ्रिका खंड आहेत, आशिया खंड आहेत यातले अनेक देश स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांनी ज्या वसाहतवादी स्थापन केलेल्या होत्या, ज्या प्रशासकीय यंत्रणा स्थापन केल्या होत्या त्याच प्रशासकीय यंत्रणा आहेत विद्यार्थी मित्रांनो. ब्रिटिशांनी काय केलं होतं स्वतःच्या फायद्यासाठी तशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणा प्रशासकीय रचना तयार केलेली होती विद्यार्थी मित्रांनो. आता हे देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची रचना नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणा तिथं निर्माण करणं आवश्यक होतं. परंतु ह्या अल्पविकसित आणि विकसनशील देशातील अनेक देशांनी ब्रिटिशाचीच प्रशासकीय यंत्रणा स्वीकारली आणि ब्रिटिशाचीच प्रशासकीय यंत्रणा स्वीकारल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेच आपल्याला दिसून येतात. म्हणून वसाहतवादी प्रशासकीय यंत्रणा ही एक आर्थिक विकास प्रक्रियेतील महत्त्वाची प्रशासकीय अडथळा असल्याचं आपल्याला इथं स्पष्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लाल फितीचा कारभार. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या वसाहतवादी प्रशासकीय यंत्रणेमुळं इथं लाल फितीच्या कारभारामुळे काय झालेले सरकारी यंत्रणा अकार्यक्षम झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सांगायचं म्हणजे काय कुठल्याही जनतेची लोकांची जे कामं आहेत ती वेळेवर होणं आवश्यक असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो या लाल फितीच्या कारभारामुळं लोकांची कामं वेळेवर होत नाहीत. जे काम 1-2 दिवसात होणं अपेक्षित असतं तसे कामं होण्यास 3-3 महिने 6-6 महिने 1-1 वर्ष लागतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे कशामुळं लाल फितीच्या कारभारामुळं. लाल फितीच्या कारभारामुळे काय झालेले विद्यार्थी मित्रांनो सरकारी यंत्रणा अकार्यक्षम झालेले. आता तुम्ही उदाहरण जर घ्यायचं झालं जो आपलं उत्पन्न दाखला आहे जातीचा दाखला आहे हे फक्त 3-3 दिवसात भेटतात. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते उत्पन्न दाखला असो जातीचा दाखला असो किंवा इतर कुठलेही दाखले असो विद्यार्थी मित्रांनो ते काढण्यास आपल्याला किती अडचण येते आपल्याला लक्षात येतं. कारण का तर ह्या अशा प्रकारच्या लाल फितीच्या कारभारामुळे सरकारी यंत्रणा कार्यक्षम झालेले विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणेमध्ये काय झाले लाल फितीच्या कारभारामुळे विद्यार्थी मित्रांनो काय झालेले आर्थिक विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा प्रशासकीय अडथळा म्हणून आपल्याला पुढचा घटक सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो भ्रष्टाचार. विद्यार्थी मित्रांनो आपण अल्पविकसित आणि विकसनशील देशाचा अभ्यास केला असता आपल्याला असं दिसून येतं की अशा देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून येतं. म्हणजे कुठलीही योजना असो कुठलाही कार्यक्रम असो तो कार्यक्रम जे देशातील गरीब लोक आहेत बेकार लोक आहेत त्या लोकांपर्यंत तो कार्यक्रम पोहोचतच नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो की देशातील जे आदिवासी आहेत त्या आदिवासीसाठी सरकारने ज्या विविध प्रकारची योजना तयार केलेल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून 5 वर्षाचा जरी पैसा त्या आदिवासीच्या कुटुंबाच्या खात्यात जर जमा केला तर जवळपास 5 वर्षाची रक्कम 15 लाख रुपये इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु विद्यार्थी मित्रांनो त्या आदिवासी कुटुंबाच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये सुद्धा पोहोचत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही मधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही प्रशासकीय यंत्रणा ही सगळी रक्कम खाऊन टाकते. म्हणून भारताचे जे हंगामी पंतप्रधान होते गुलजारीलाल नंदा म्हणा त्यांनी काय सांगितलं होतं की आपण जेव्हा 1 रुपये खर्च करतो तेव्हा ते त्यातील 1 रुपयेपैकी जनतेपर्यंत फक्त 15 पैसे जाऊन पोचतात. आणि त्याच्यानंतर राजीव गांधी सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलेलं होते की आम्ही जेव्हा 1 रुपये पैसे खर्च करतो तेव्हा ते जनतेपर्यंत फक्त 25 पैसेच पोचतात. म्हणजे विचार करा हे मधले जे 75 पैसे आहेत किंवा 85 पैसे आहेत हे कुठं जाऊन पोचतात हे कळतच नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार वाढलेले विद्यार्थी मित्रांनो.
म्हणजे जर समजा हा भ्रष्टाचार जर कमी झाला असता तर आपलं भारतातील दारिद्र्य कमी झालं असतं, बेकारी कमी झाली असती, बेकार घटकांना रोजगार उपलब्ध झाला असता, आर्थिक विषमता कमी झाली असती विद्यार्थी मित्रांनो. परंतु अल्पविकसित भारतासारखे विकसनशील देशात मोठ्यापर्यंत आपल्याला भ्रष्टाचार असल्याचं दिसून येतं. कुठल्याही कामासाठी आपल्याला चिरीमिरी दिल्याशिवाय आपलं काम पूर्णच होत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जे काम कायदेशीर असतं ते कायदेशीर काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला लाच द्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा देशामध्ये काय झाले, भ्रष्टाचार वाढलेले. या भ्रष्टाचारामुळे काय झालेलं आहे, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून आपल्याला इथं नमूद करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक उपक्रमांना होणारा तोटा हा सुद्धा आर्थिक विकास प्रक्रियेतील एक महत्त्वाचा अडथळा म्हणून सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो जे अल्पविकसित देश आहेत, जे विकसनशील देश आहेत, त्यांनी काय केले, समाजवादी समाज रचना स्वीकारलेली. विशेषतः म्हणजे भारताने सुद्धा काय केले, समाजवादी समाज रचना स्वीकारलेली. आता समाजवादी समाज रचना चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अशा ठिकाणी काय केलं जातं, सार्वजनिक क्षेत्रांतर्गत काही उपक्रम चालवले जातात, काही उद्योग चालवले जातात. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो की त्या उद्योग अंतर्गत काय जे आपल्या देशामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना अल्प किमतीत स्वस्त दरात त्या वस्तू उपलब्ध होणं अपेक्षित असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो या सार्वजनिक उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. विशेष म्हणजे हे सार्वजनिक उपक्रम जे आहेत ते सगळे उपक्रम तोट्यात चालत असल्याचं दिसून येतात. आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, जे उद्योग सरकारमार्फत चालवले जातात किंवा ज्या क्षेत्रावर सरकारची मालकी नियंत्रण असते त्याला सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. परंतु या सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, सार्वजनिक क्षेत्रांतर्गत जे उपक्रम चालवले जातात अशा उपक्रमामध्ये काय झाले विद्यार्थी मित्रांनो, अतिरिक्त भांडवलीकरण झालेले आहे, अतिरिक्त नोकर भरती झालेले विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी वशिलेबाजीवर व्यक्तीची काय केली जाते, नियुक्ती केली जाते. त्याच्याकडे निर्णय घेण्याची कुवत नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला काय केलं जातं, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. योग्य वेळी तो योग्य निर्णय घेऊ न शकल्यामुळं अशा सार्वजनिक उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या सगळ्या गोष्टीमुळं हा सार्वजनिक उपक्रमाचा तोटा दूर करण्यासाठी सरकारने काय केलेले, खाजगीकरणाचं धोरण स्वीकारले. मग हे खाजगीकरण करत असताना विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक उपक्रमामध्ये जे नफा मिळवून देणारे जे काही उद्योग आहेत अशा उद्योगाचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो खाजगीकरण होताना दिसून येतं. मग विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे काय, अशा प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे काय झालेले, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेत असं आपल्याला सांगता येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रशासकीय अडथळ्यामधला शेवटचा एक घटक सांगता येईल की प्रतिकूल कडक नियम. विद्यार्थी मित्रांनो जर आपण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर अशा देशामध्ये आपल्याला कडक निर्बंध असल्याचं दिसून येतं. उदाहरण जर सांगायचं झालं, परवाना पद्धत. आता कुठलाही उद्योग जर सुरू करायचा असेल तर आपल्याला परवाना घ्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. आता जर आपण भारताचा जर विचार केला तर 1991 पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एखादा उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्या उद्योग सुरू करण्यासाठी जो परवाना लागत होता विद्यार्थी मित्रांनो, ते किती परवाने लागत होते माहिती आहे का, 77 परवाने लागत होते. म्हणजे हे 77 परवाने मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष जायचे आणि ते कितीतरी वर्षानंतर तो परवाना मिळायचा. आणि म्हणजे समजा त्या परवाने मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 2-2, 3-3 वर्ष लागायचे. तोपर्यंत काय व्हायचं, जमिनीचे भाव वाढायचे, यंत्रसामुग्रीचे भाव वाढायचे, कच्च्या मालाच्या किमती वाढायची. आणि त्याच्या ही परवाना द्यायची जी काही कडक पद्धत होती त्या कडक पद्धतीमुळं अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करणंच बंद केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, देशामध्ये नवीन उद्योग सुरू झाले नाहीत. नवीन उद्योग सुरू न झाल्यामुळे रोजगार वाढू शकला नाही आणि रोजगार न वाढल्यामुळे देशातील लोकांचं दड उत्पन्न वाढू शकलं नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे सगळं कशामुळे झालेले, कडक परवाना धोरणामुळे झालेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कोणताही उद्योग सुरू करायचं म्हटलं तर परवाना घ्यावा लागतो. आणि परवाना घ्यायची पद्धत म्हणजे भारतात तुम्हाला कशी आहे तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो. तलाट्यापासून ते संबंधित मंत्र्यापर्यंत आपल्याला प्रत्येक टेबलावर त्यांच्या फाईलवर वजन ठेवावं लागतं. म्हणजे आपल्याला काय काय लागतं, पैसे द्यावे लागतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याशिवाय आपल्याला परवाना मिळू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा कडक धोरणामुळे सुद्धा काय झाले, हे अल्पविकसित धोरणं अल्पविकसित आणि विकसनशील देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्याच्याबरोबर हे अल्पविकसित आणि विकसनशील देशांनी काही आयात नियंत्रण लादलेले आहेत. आयात कोटा म्हणा, आयात नियंत्रणे यासारख्या गोष्टीमुळे सुद्धा काय झाले विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेत. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात नियंत्रण लागतो तेव्हा आपल्याला विकसित देशातील, प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाची आयात करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. जी भांडवली वस्तू असते, कच्चा माल असतो, त्याची आयात करता येत नाही. म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान, त्या वस्तूची आपल्या देशामध्ये जर आयात होत नसेल तर आपल्याला आपल्या देशामध्ये त्या तंत्रज्ञानाचा वापर करता येत नसल्यामुळे आपल्या देशाचा
विकास होऊ शकत नाही, नवीन उद्योग आपण स्थापन करू शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याबरोबरच जे आपण विविध प्रकारचं अनुदान देतो ते अनुदानच्या धोरणामध्ये सुद्धा आपल्याला काही कडक निर्बंध असल्याचं दिसून येतात. म्हणजे असे कितीतरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येईल की अशा काही निर्बंधामुळे काय झालेले, अशा अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की जे अल्पविकसित विकसनशील देश आहेत अशा विकसनशील देशामध्ये ही अशा प्रकारे ही जी राजकीय अडथळे प्रशासकीय अडथळे आहेत, या प्रशासकीय अडथळ्यामुळे अशा देशामध्ये राजकीय आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. आपण इथं थांबू.